तर राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे। प्रतिज्ञापत्र, खरेदी खत, हक्क सोडपत्रासाठी आता 500 रुपये मुद्रांक शुल्क मोजावं लागणार आहे। सरकार लाडक्या बहिणीच्या पर्समधून पैसे काढत आहे असं नाना पटोलेंनी म्हटलंय। तर सरकारनं 1 रुपया दिला मात्र 10 रुपये काढले अशी टीकाही नाना पटोलेंकडून करण्यात आली आहे। सख्खे भाऊ नव्हे तर वैरी भाऊ, नाना पटोलेंनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर हा निशाणा साधलाय। त्याच्या खिशातलेच पैसे लुटणार, लाडल्या बहिणीच्याच खिशातले पैसे काढणार, तिच्या पर्समधून पैसे हेच काढणार। जशी लाडली बहिणी योजना आणल्याबरोबर खायच्या तेलापासून किराणाचे सगळे भाव वाढले, डिझेल पेट्रोलचे भाव वाढले, सगळ्या गोष्टी वाढल्या। त्याचा परिणाम अखेरी 1 रुपया दिला 10 रुपये काढले। हे जे नतभ्रष्ट भाऊ जे आहेत, ज्यांची खरी मानसिकता नाही, हे सख्खे भाऊ नाही, हे वैरे भाऊ, अशा पद्धतीची यांना व्याख्या दिली तर मला असं वाटेल की ते महाराष्ट्राच्या आमच्या लाडक्या बहिणीला शोभेल।